फलटण प्रकरणावरून महिला आयोग वादात, रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या, हाकेंची मागणी. मृत महिला डॉक्टरच्या चारित्र्यावर चाकणकरांचे सवाल का? बेजबाबदार वक्तव्यानं जोरदार टीका. फलटण प्रकरणावरून राजकीय वातावरण तापू लागले. एकीकडे गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून आंदोलन सुरू आहे. त्यातच महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मृत महिला डॉक्टरचं चारित्र्यहनन केल्याचा आरोप होतोय. आधी ठाकरे सेनेच्या सुषमा अंधारे यांनी चाकणकरांना हटवण्याची मागणी केली आहे, तर आता लक्ष्मण हाके यांनीही चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नेमकं काय घडलंय पाहूया या व्हिडिओतून. मूळच्या, बीडच्या आणि फलटणच्या रुग्णालयात डॉक्टर असलेल्या संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नुकतीच फलटणला भेट देत पोलिसांसह एक पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी महिला डॉक्टरच्या मृत्यूपूर्वी काय घडलं याची माहिती दिली. यावेळी चाकणकर यांनी महिला डॉक्टर हॉटेलमध्ये राहायला कशी गेली असा सवाल केला. सोबतच संशयित आरोपी बनकर आणि मृत महिला डॉक्टर यांच्यातल्या वादाची माहिती देत प्रश्न उपस्थित केले. त्या काय म्हणाल्या ते आधी ऐकूया. यामध्ये ज्यांची नावं सुसाईड नोटमध्ये दिली ते त्याच्यामध्ये गोपाळ बदने असेल, प्रशांत बनकर असेल. जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे. त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही. त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे. ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या. फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या घरातून निघून तिथल्या एका मंदिराच्या ठिकाणी गेले. त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की संध्याकाळच्या वेळेस तिथं थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं. पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहेत. प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष असूनही रुपाली चाकणकर असं बेजबाबदार वक्तव्य करतायत असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. आता त्याचीच री लक्ष्मण हाकेंनी ओढलीय. महिला डॉक्टरची आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप करत SIT स्थापन करण्याची मागणी हाकेंनी केली आहे. अन्यथा आम्ही फलटणला येऊ असा इशाराही हाकेंनी दिलाय. तर महिला आयोगाच्या अध्यक्षांकडून महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर चारित्र्यहनन केलं जात आहे असा आरोप अंधारेंनी केलाय. आयोगाला महिलांबद्दल असलेला कळवळा इतर महिलांच्या बाबतीत का नाही असा सवालही अंधारेंनी केलाय. पहिल्यांदा महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा घ्या, तीही मागणी आमची असेल. एवढं बेजबाबदार आणि थिल्लर वागणं या महिला आयोगाच्या अध्यक्षाकडून असेल तर आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरवावं लागेल. आंदोलनाचं स्वरूप काय? स्वरूप आम्ही फलटणला जाऊ, पोलीस डिपार्टमेंट समोर बसू, धरणे आंदोलन करू. संपदाच्या आईवडिलांना, भावाला घेऊन आम्ही तिथं बसू. जर 2 दिवसात SIT नाही स्थापन झाली तर या महाराष्ट्रामध्ये दुसरी संपदा घडू नये या महाराष्ट्रामध्ये, यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. पण तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं गेलं का, हत्या झाली का, बळी गेला का, काय गेला, ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे आम्हाला. आणि याचं उत्तर जर मिळणार नसेल, SIT स्थापन होणार नसेल आणि या पण गोष्टीमध्ये जर राजकारण होणार असेल, लोक दगडी हातामध्ये घेतील. की या मुलीच्या कॅरेक्टर बद्दल का बोललं गेलं. पहिली गोष्ट, तुम्ही तिचं मेल्यानंतरचं कॅरेक्टर असोसिएशन करताय. मुळात जिथे तपास यंत्रणेवरच माझा आक्षेप आहे, मुळात जिथे पोलीस यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे, जी पोलीस यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे, ज्या पोलीस यंत्रणेवरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत, त्या पोलीस यंत्रणेने तयार केलेले पुरावे, त्या पोलीस यंत्रणेने समोर आणलेला व्हॉट्सअप चॅट आम्ही किती व्हॅलिड मानायचा बरं? आणि त्या व्हॉट्सअप चॅटच्या आधारे जर आयोगावर बसलेली एखादी व्यक्ती जर सांगत असेल की मुलीचं असं झालं तसं झालं, मग ते 2 ठिकाणी वगैरे, मुळात हा आयोग काय पद्धतीने काम करतो एकदा सांगितलं पाहिजे. जर आयोगाला इतका म्हणजे पत्रकार परिषदा घ्यायचा एवढा नाद आहे, आयोगाला जर एखाद्या मुलीबद्दल इतका कळवळा आहे, तर तो कळवळा वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांच्याबद्दल का आला नाही? एकंदरीत पोलीस तपास सुरू असताना रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झालाय. त्यामुळे चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी होतीये. दरम्यान मृत महिला डॉक्टरला न्याय मिळावा या मागणीसाठी बीडमध्ये मोर्चा काढला गेला. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे, पण SITची मागणीही जोर धरू लागलीय. हे प्रकरण गंभीर असून कुणाला तरी वाचवण्यासाठीही केलं जात आहे असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय.
येत्या काळात या मृत्यू प्रकरणावरून राजकीय वातावरण आणखी तापणार यात शंका नाही. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.